नमस्कार, मी बालाजी शिंदे आणि तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही। जपून जा, येथे धोका आहे। बीड ते तुळजापूर रस्त्यावरील हॉटस्पॉट वाहतुकीच्या दृष्टीने काही ठिकाणी धोकादायक। लूटमारीच्या वाढत्या घटना आणि पोलिसांचे निर्देश। आता तुम्ही म्हणाल हे काय, तर सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्ग 52 वरील बीड ते तुळजापूर दरम्यान प्रवास करणाऱ्या वाहन चालकांसाठी धाराशिव, बीड जिल्हा पोलीस आणि महामार्ग सुरक्षा पथकाकडून महत्त्वाच्या सूचना करण्यात आल्या आहेत। सोलापूर धुळे महामार्गावरील धोकादायक ठिकाणी चोरी, लूटमाल आणि दरोड्याच्या घटना वाढल्याने सतर्कता बाळगणे गरजेचे आहे। अशा घटनांचा आढावा घेतला असता वाहतुकीच्या दृष्टीने काही ठिकाणे हॉटस्पॉट धोकादायक म्हणून घोषित करण्यात आले आहेत। तसेच सोशल मीडियावर असे मेसेज करून ते इतर ग्रुपवर शेअर करण्याचे आवाहन पोलिसांनी केले। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 सोलापूर धुळे महामार्गावरील बीड ते तुळजापूर 130 किलोमीटरच्या रस्त्यात वाहन लुटीचे अनेक प्रकार घडल्याने अशी धोकादायक 10 ठिकाणे हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आली आहेत। वाहन चालकांनी या ठिकाणी विशेष काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा वाहतूक पोलीस शाखेने केले आहे। आता दृष्टिक्षेपात सांगायचं झालं तर धावत्या वाहनांसमोर अचानक जॅक किंवा खिळे असलेले लाकडी ओंडके टाकून अपघात घडवणे, त्यानंतर मदत करण्याच्या बहाण्याने लुटणे, हातात गाडीचे काहीतरी साहित्य घेऊन वाहनाला मदत हवी असल्याचे दर्शवत वाहन चालकांना थांबून शस्त्राचा धाक दाखवून जबरी चोरी करणे, धावत्या दुचाकीला धक्का देणे किंवा मागे बसलेल्या प्रवाशाला ओढून खाली पाडणे, तसेच पाठलाग करून चेन स्नॅचिंग करणे, रस्त्यावर जनावरे सोडून वाहनाची गती कमी होताच रस्त्याच्या बाजूला दबा धरून बसलेल्या साथीदारांमार्फत सामूहिक हल्ला करून मारहाण करीत लूट करणे, कृत्रिम गतिरोधक तयार करणे, त्यासाठी पाईप बंडल वापरून गतिरोधक असल्याचे भासवून वाहन थांबायला भाग पाडणे आणि त्यानंतर दबा धरून बसलेल्या साथीदारांमार्फत सामूहिक हल्ला करणे, डिझेल चोरी, रात्रीच्या वेळी हॉटेल, पेट्रोल पंपावर थांबलेल्या मालवाहतूक वाहनांच्या टाकीतून डिझेल चोरी करणे, दुभाजकामधील झाडाझुडपांत लपून बसणे, वाहनांवर हल्ला करणे असे चोरटे करू शकतात। नागरिकांसाठी आता काय सूचना आहेत, तर रस्त्यात थांबू नका, 10 धोकादायक ठिकाणे आहेत। तसेच निर्मनुष्य रस्त्यावर गाडी थांबवणे टाळावे, रात्रीच्या वेळी प्रवास करताना एकटे जाणे टाळा, शक्यतो अनेक वाहनांच्या समूहाने प्रवास करावा। वाहन चालवताना दुभाजकाला एकदम खेटून चालू नये, कारण चोरटे झुडपांत लपलेले असू शकतात। रस्त्यात लाकूड, दगड किंवा संशयास्पद वस्तू दिसल्यास गाडी थांबवू नका, डायरेक्ट वेगात पुढे निघून जा आणि काहीही संशयास्पद वाटल्यास त्वरित जवळचे हॉटेल, पेट्रोल पंप येथे लोकांची वर्दळ असलेल्या ठिकाणी आश्रय घ्या। आता हॉटस्पॉट कोणते, तर मांजरसुंबा घाट, चौसाळा बायपास, तर धाराशिव जिल्ह्यातील पारगाव बायपास, सरमकुंडी फाटा, इंदापूर फाटा, पारडी फाटा, तेरखेडा घुले माळजवळील उड्डाणपूर, तेरखेडा ते येडशी टोल नाका आणि सगळ्यात धोकादायक म्हणलं तर येडशी बायपास पासून तुळजापूर। हे सगळं होऊन सुद्धा काही वाटतच असेल तर पोलीस प्रशासनाने सुरक्षेसाठी गस्ती पथके 7 वाहने तैनात केली आहेत। तसेच आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदतीसाठी डायल 112 तसेच वाशीचे पोलीस निरीक्षक शंकर शिंदे यांच्या मोबाईलवर कधी पण कॉल करायचा। आता नंबर काय, तर 9355100100। नेकनूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोसावी यांचा नंबर 200900800810। येरमाळ्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भालेराव यांचा नंबर 9405335333। महामार्ग सुरक्षाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निशिकांत शिंदे यांचा नंबर 9850090833 यांच्याशी संपर्क साधावा। धाराशिव, बीड जिल्हा महामार्ग पोलीस शाखेने सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरील खासगी मालवाहतूक वाहनधारकांना प्रवासादरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून धोकादायक ठिकाणे सोमवारी घोषित केली आहेत। त्यामुळे थोडं जरा जपूनच जा आणि लूटमार होण्यापासून वाचा। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाशा टीव्हीला सबस्क्राइब करा आणि लाईक करायला तर विसरूच नका।